त्यावेळेस आपल्याला आयतं जेवायला भेटलं तर किती आनंद होतो ना, तसंच आज मला आयतं जेवायला भेटणार आहे. कारण अंकिता म्हटली की मी स्वयंपाक करते म्हणून. मग तिने छान फोडणीची डाळ केली, चपात्या केल्या, खूप सुंदर असा तिने स्वयंपाक केला. मी भांडे घासून घेतले, कारण रात्रीचे भांडे घासून घेतले, सकाळी तेवढा ताप राहत नाही. तर मी ना सगळे घासून घेतले भांडे. तिने डॉगीसाठी पण एक मोठी चपाती केली. मग मी डाळ वगैरे रिकामी करून घेतली, कारण भांडे घासायचे होते म्हणून. आणि गॅसला साबण लावून घेतलं आणि ओल्या फडक्याने असं गॅस वगैरे पुसून घेतला. आणि मग गॅसच्या ओट्यालाही थोडीशी साबण लावली आणि पाणी टाकून वायफरनी पूर्ण पाणी काढून घेतलं. स्वच्छ असा ओटा धुवून घेतला, कारण रात्रीच्या वेळेस स्वच्छ असा ओटा धुवून घेतला की मग किडे वगैरे कॉक्रोच वगैरे होत नाही, म्हणून मी स्वच्छ असा शिंक आणि ओटा धुवून घेतला. आणि मग जेवायसाठी हॉलमध्ये गेलो. तर टी व्ही पाहत पाहतच आम्ही जेवण करत असतो, म्हणून मग आम्ही जेवायला ताटं वगैरे वाढले. मुली तर काही जेवत नाही, कारण त्यांनी संध्याकाळी फ्रुट्स खाल्ले होते. मग आम्ही जेवायला बसलो. तर मंडळी, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.